आता बघा दिसते का आपल्यासाठी खूप अगदी उत्तम अशी आहे, कारण हा युट्यूबचा माध्यम आहे. या माध्यमातून आपण संपूर्ण म्हणजे आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हा युट्यूबचा माध्यम आपल्याला पोहोचवण्याचं काम करतात. ते मानस, तुमचं आडनाव काय? मानस पाटील. मानस पाटील धाकटुले. कारण धन्यवाद. मानससाठी जे काही शोधाशोध केली ते आमचे एका दिवशी सांगितलं त्या आपल्यासाठी युट्यूबचं माध्यम या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जोशी. नमस्कार मित्रांनो, आता आपण गोव्यामध्ये पोहोचलेलो आहे. आता बॉर्डर क्रॉस केलेले आहे, जरा थांबवलेला तिकडे चेकिंग करायची असते. टॅक्स भरला आहे, रोड टॅक्स भरला, वन साईड पैसा भरलेला आहे. आता थोडासा बाकी आहे, एवढा ऊन. आता थोड्या वेळानं पोहोचू आपण आतमध्ये जिथं जायचं आहे तिथं. गोव्यामध्ये तो एंटर केलं आहे, गोव्यामध्ये तो एंटर केलेला आहे आपण. बाकी आता तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवत आहे. आणि इथं काम कसला भारी चालू आहे, ते बिल्डिंग बनवत आहे त्यामुळे दाखवत कसला भारी बनवत. मच्छी मार्केट, फिश मार्केटिंग त्या फिश मार्केटिंग मध्ये आलोय. घुसलो. मच्छीचा वास यावा लागला पक्का एकदम यावा लागला. तर बघा असली मोठी आहे बा, लोखंडाची. मला वाटतं लाकडाची. लाकडाची नाही, लोखंडाची आहे. डोळ बघा आईच्या गावात. ती बघा दिसन आहे. थांबा बघा समुद्रात. आता बघा दिसली का बोट? बघा एकदम प्रॉपर डेल्टिन रॉयल नाव लिहिलेलं आहे. आता आलो आपण आपल्या हॉटेलच्या इथं. हे मागचं हॉटेल नाही, इकडचं हॉटेल आहे. म्हणजे हा हॉलिडे इथं हॉटेल आहे आपला. आता सगळ्या बॅगा काराच्या आहेत, बॅगा काढून घेऊ. तुम्हाला हॉटेल पण आतमध्ये जाऊन दाखवतोय. सगळ्यात पहिलं तर आपण हे दाखवूया तुम्हाला. तर हे बघा आपल्याला या टी शर्ट घ्यायच्या आहेत. आय लव्ह गोवा घ्या की नंतर आरामात. पहिला जेवायचा आहे काही, पण छान भूक लागली सकाळपासून, काही नाही पटत. टी शर्ट आपली व्हाईट वाली घेणार आहे, एकदम बेस्ट कलर. डाग लागला तरी चालेल. आम्हाला आपला रूम आहे, आपला रूम आहे मित्रांनो. या साईडला संडास बाथरूम आहे. काय गाजर झोपाला इथं सगळी माणसं झोपणार आहेत. आणि बाजूच्या रूम मध्ये बायका आहेत सगळ्या. गडी काय करायचं. आपण आलो जेवायला, जेवून घ्यायचं, मग बाहेर फिरायला जायचं. दाडू वाजले दुपारचा 1 वाजला घ्यायची. ही जेवायला बसली माणसं आपण. आता घेऊया जेवून, चला. मटण्याची भाजी, पापड. मी काजू खाय का काजू. मस्तपैकी जेवून घेऊ, बाहेर कुठं जाणार आहे माहितीये का? चर्च गेट. डायरेक्ट मुंबईला पोचलो. सॉरी काय चर्च कुठला? चर्च गेट आहे ना. अच्छा असं आहे काय? टाका. आता चर्च बघा जायचं आहे. तिथून अजून कुठे जायचं त्या माहिती नाही. तोंड झाला बघा कसा, झोप नाही झाली तर. रातभर ब्लॉग एडिटिंग करायला लागते ना, म्हणून असं आहे. तर मित्रांनो आपण आता जेवून घेऊन तयारी करून कपडे घालून दशेरा आलेलो आपण गोव्यामध्ये. आपण चर्चकडे बघायला आलो. आता सध्या चर्चकडे बघायचं आहे, त्याच्यानंतर दुसरीकडे जायचं आहे. आज 3 ठिकाणं बघायचं आहेत. आता चर्च आलाय, बघून घ्या. जो आपण टीव्ही मध्ये पिक्चर मध्ये बघायचो तो आता रिअल मध्ये बघतो तिथे. ओके. आणि हे आपले मित्र आहेत ना सर्वजण. एवढी केस उकलतात तर बाबा कधी पोरी बघणार ना, कधी नाही, असं आहे. चला आता आतमध्ये जाऊया, एंट्री करूया आणि माहिती देतो तुम्हाला काय असेल ती काय नाही.
निघालोय दुसरीकडे जायला. तर आपल्याला आता जायचं आहे मंगेशी असं नाव आहे त्या एरियामध्ये जायचं. मंदिरात जायचं. आता कुठला मंदिर आहे तो माहिती नाही. आता तिथं गेल्यावर समजेल. तर तुम्हाला पण दाखवतो मी मंदिर कुठलं आहे तर. आणि चर्चचा बघून आलेलो आणि तिथं असं एक आपली रिअल बॉडी असते येशूची. अशी आहे का येशूची आहे का ती मला ॲक्च्युली माहिती नाही. मी विचारलं नाही तेवढा. तर बोलतात ते येशूचीच आहे बॉडी तिथं. तर ती बघितली आम्ही रिअलमध्ये होती. आता ती 10 वर्षानंतर ती परत त्या बॉक्समधून ती काढणार बाहेर. मग आता ते आम्हाला कळले 2032 साली. आता 2032 का 33 साली ते आता बॉडी काढणार. 10 वर्षांनी काढतात ती आणि नंतर मग ती परत ती बॉडी पॅक करून ठेवतात 10 वर्ष. मग परत ती 10 वर्षांनी पुन्हा काढतात. असं त्यांचं काहीतरी आहे. चला मग आता आपण जाऊया आपण मंगेशीच्या मंदिरामध्ये. आपण कुठलं मंदिर आहे आता माहिती बाबा तुम्हाला मंदिर? बाबाला पण नाही माहिती. आता तिथं गेल्यावर समजेलच काय कुठलं मंदिर आहे तो. तुम्हाला दाखवते. तुम्ही पण बघा. शेती बघा काहीच कशी आहे की शेता लावता पूर्ण शेत. आता आलो मंदिरात. मंदिर तर बघला तुम्ही. फॉरेनर पण बघा सगळी माणसं. हे असं मंदिर आहे श्री मंगेश प्रसन्न कंचा मंदिर आहे. असं पण भाई नातूस काय हाय नातूच आहे. मान फिरवायची गोटीला मागशी गायब होतस ग तू. म्हणून साखली बघतो आता. साखलीच बांधायला लागेल. फक्त अशी व्हिडिओ काढा मान फिरवली तिथं बस. ही मागशी गायब आहे. इथं जाते काय नाही. पलाल तर धाव मारली बस. 600 चांगला आहे. 600 आहे 500 आहे 700 आहे. किती मागतो मग महाग ना सगळं आहे काही तिथं. टेस्ट कर. कंचा असा घालला तरी चालतो ना. ऐसा खाऊ ना भाई. करवा लगेगा खाओ ना भाई. हो कसं हेलो ये सिर्फ ऊपर का क्या है ना ऊपर का छिलका वैसा दिखता है. छिलका छिलने के बाद काजू चौवाशे आहे. व्हाइट दिखता है. घेवायचा खावा बिवाचा आयवच घेणार आहे मी. काय नाही 600 रुपये किलो मैडम. मला काय समजलं आधा नाही. किलो आयवच बघायला काय घ्यायचं. आधा किलो हे कितीला आहे रे? अर्धा किलो 1 किलो हे किती का? 180 का आहे. 180 का? 200 रुपयाचा अर्धा किलो दे. 250 आहे या घेऊ काय 500 रुपयाची दोन नाही. कितना चाहिए आपको? 1 किलो चाहिए आधा किलो चाहिए. चॉकलेट आहे आधा किलोचा 240 देते. 180 500 दो 500 दोनों का. 180 हे यो कितीला आहे? वो भी 180 का भाई. हे दे तू ये वाला घेऊ. चॉकलेट आता एक करून खावायचं महिनाभर एक नंबर खपवायचं. ही देगा सर आपको. तसं आपण जास्त गोड खाई नाही ना म्हणून एक करून खाऊ. गाऱ्या बघा गाऱ्या बघलं का गाऱ्या लोखंडाची पूर्ण म्हणजे असे नटबोल्ट चैन हे सगळं त्याच्याने बनवलेली गाडी बघा. जीप पण आहे छोटी गाडी एकदम भारी आहे रे. अँटिक आहे युनिक पीस. अनस खायला मित्रांनो. हा येऊ देते अननस कापून. अननसची जी बघा आता प्लान असते ना त्याच्यावर फक्त 6 पीस असतात. 6 पीसचं फक्त 50 रुपये.
50 रुपये घेतात 6 फक्त 6 पीसचं फक्त. महाग आहे असा कसा चालेल. चल 6 पीसचं 50 रुपये. आणि आम्हाला वाटलं का इथे काय नुसती ही हिंदी लोक ख्रिश्चन लोक मराठी असणार आहे थोडीफार पण जास्त करून मराठीच दिसतात आपलीच माणसं. आणि ती जिच्याकडनं आनंदच घेतला ती आई पण मराठीत होती. बऱ्यापैकी नाही खूप पट्टीने आहेत मराठी लोक. बघा आता तिसऱ्या टूरच्या इथं जायचं आहे. आता तिसऱ्या इथं कुठं जायचं त्या माहिती नाही. चांगला काय सांगला नाही त्यांनी. जसा समजा तसा तुम्हाला दाखवीन नाही तर मी डायरेक्ट लोकेशनवर गेलो दाखवतो तुम्हाला. चला बघा वासरू माझ्या बाहेर घेते कसा भारी दिसते. इथे बघ इथे बघ. आपण फोटो काढू फोटो काढू. आता आपण ज्या मंदिरात गेलो त्या बाजूच्या मंदिरामध्ये झालो. बाजूला एक मंदिर आहे जवळच आहे. मग लगेच दर्शन घ्यायला आलेलं आहे. तर आता हा देवीचा मंदिर आहे आणि इथं लिहिलेलं आहे म्हाळसा. आता नक्की आतमध्ये गेल्यावर समजेल कुठल्या देवीचं मंदिर आहे. तर म्हाळसा लिहिलं आहे. आपण ज्या समाजून त्यात देवीचं मंदिर आहे का. चला आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेल्यावर समजेल आपल्याला. बाहेरून बघा असं मंदिर आहे. आता आतमध्ये जाऊया. चेकिंग मित्रा फॉरेनरने बघलं होतं बघा. फॉरेनर बघा फॉरेनर. तर आपण आता चाललोय जशी आपली करंजा जेटी असते आणि आपली पिरवाड असते तसा इथंचा गोव्याची जेटी आहे. तर त्या आता तुम्हाला दाखवतोय ब्लॉगमध्ये बघा. बाकी इथं या असला काही नाही. इथं आपला लास्ट पॉईंट आहे म्हणजे आजचा. तर हा पॉईंट बघा तुम्ही पण. आपली करंजा जेटी असते तशी ही जेटी आहे गोव्याची जेटी. तर ही जेटी बघा. चला पुढे चला पुढे चला. आता इथं येऊ मतलब नाही कारण वाजले संध्याकाळचं 6:30 झालेलं आहे. 6:30. तर आता व्ह्यू काय सगळाच गेलाय. तर आता मस्तपैकी घरा जावाचा म्हणजे घरामध्ये आपल्या रूमवर जावाचा झोपाचा मस्तपैकी आणि सकाळी उठून लवकर समुद्रावर जावाचा माझ्या मस्ती करायला. तिथं कुठं मजा येईल. पिवाला नाही तर रातभर बघू फिरलो तर फिरू आपण बाहेर. समुद्र भारी वाटते रे. पाणी नीला पाणी नीला पाणी नीला पाणी. नाही बघा याला काय बोलतात मला आता आठवण जम्बो काहीतरी बोलतात रे आठवण होतं मला. पॅराशूट पॅराशूट असा इकडचा व्ह्यू आहे. आणि तिथे डोंगर बांधलेला आहे. बोर्ड बघा कसिनो बिसिनो आहे तिथे. कसिनो हाय भरपूर काय काय आहे. आपण डायरेक्ट समुद्राची इथं आणून त्यांची चालून बाय बाय. लक्झरियस डिनर वन साइड आला. बोर्ड बघा कसली भारी सजवलेली आहे बघा. कसली भारी मोठ्या दोन आहेत. आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि भेटू आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. बाय करा दादा. टाटा. टाटा करू का? बाय बाय. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.